कॉन्फिडन्स म्हणजे भीती. कॉन्फिडन्स भीती असू शकतो की नाही? तुम्हाला आता माझ्याशी बोलायचं आहे तेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्सची कदाचित गरज पडत नसेल. की पडतीये? काही नाही, असंच बसलात आरामात. आणि जेव्हा तुम्ही जॉब इंटरव्ह्यू द्यायला जाता तेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्सची गरज पडते. आणि आता इथं तुम्ही घाबरलेले नाही आहात, कारण इथं काहीही स्टेकवर नाही, पण मुलाखतीत काहीतरी स्टेकवर असतं. म्हणून तुम्ही म्हणता, आय वॉन्ट टू फील कॉन्फिडंट. कॉन्फिडन्स इज फिअर. कॉन्फिडन्स ही खरं तर भीती आहे, आणखी काहीच नाही. तर भीती आपल्या सर्व सकारात्मक गुणांशी संबंधित असते. पण अडचण फक्त हीच आहे की आपण त्यांना त्यांच्या खऱ्या नावाने बोलवत नाही. खरं नाव काय असतं? खरं खरं सांगा. प्रामाणिकपणे भीती. त्यानं आपण कधी कधी असं म्हणतो, such a confident person, such an outgoing person, such a dominant public speaker, very impressive. इम्प्रेसिव्ह असण्याची काय गरज आहे? इतरांवर आपली छाप पाडण्याची काय गरज आहे? ही तशीच गोष्ट आहे जसं 3-4 दिवसांचं खराब झालेलं अन्न आहे. ठीक आहे, त्याला घेऊन त्यावर चांगला मसालेदार तडका मारून जेणेकरून त्याचा खराब वास निघून जाईल आणि वरून खूप गार्निशिंग करून त्याला काहीतरी चांगलं नाव द्या. काय? काहीही, असंच कचरा दो प्याजा. आणि म्हणा की इथं खराब झालेलं काय आहे? काहीच नाही. ही तर एक नवीन रेसिपी आहे. आपण यात खूप पारंगत होत जातो. आयुष्यात जी गोष्ट सरळ आहे तिला सरळ कधी सांगणारच नाही. तिला घुमावून फिरवून काहीतरी दुसरंच सांगणार, काहीही दुसरंच बोलू. जर कोणी हिंसक असेल तर त्याला म्हणतील, नाही नाही, हा थोडा सहानुभूतीच्या बाबतीत अपंग आहे. वास्तविक पाहता हीच तुमची, माझी, आपल्या सर्वांची मूळ स्थिती आहे. काय करणार? प्रकृतीने आपल्याला असंच जन्माला घातलं आहे. तुम्ही त्या गोष्टी जितक्या लवकर एक्नॉलेज कराल तितकं चांगलं.